हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर आशा करते की तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी असणार. तर आनंदी आणि अशीच मजेत राहा आणि मित्रांनो मला सपोर्ट करत राहा. तर मित्रांनो बघू शकता इकडे थोडी थंडी आहे, म्हणजे जास्त तर नाही आहे परंतु आहे थोडीफार. आणि या थंडीमुळे माझे हातपाय वगैरे खूप जास्त दुखत असतात, त्यामुळे मला प्रॉब्लेम होत असतो. तर आज आणखी म्हणजे टॅबलेट वगैरे रात्री खाल्ले आणि थोडे लेट झोपले, त्यामुळे मी आज उठले लेट. तर हजबंड ड्युटीवर जायच्या ऐन वेळेला मी उठले, म्हणजे मी 10:30ला उठले. विचार करा, ते पण वेळेवर उठले. ब्रश वगैरे केला नव्हता, थोडं माउथ फ्रेश वगैरे केलं, फेस वगैरे धुतला आणि मग नंतर हजबंडला लगेच चपात्या टाकून दिल्या टिफिनसाठी, ते पण वेळेवर. त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि ब्रश वगैरे केला. तिकडे चहा करायला ठेवलेला आहे, ते काही मी शूट केलेलं नाही. मी म्हटलं चहा पकतपर्यंत तोपर्यंत भांडे साफ करून घ्यायची. तर बघू शकता इथे भांडे वगैरे मी धुत आहे. तर मित्रांनो म्हणजेच नाश्ता करायच्या अर्ध्या तासाआधी मला टॅबलेट खायची असते. तर ती टॅबलेट मी आधी घेऊन घेतलेली होती. म्हटलं चाय पकायला वेळ आहे आणि नाश्ता करायलासुद्धा अर्धा तास वेळ आपल्याला, तोपर्यंत आपण थोडे कामं करून घेऊया. तर बघू शकता इथे मी म्हटलं आता भांडे वगैरे क्लीन करून घेते आणि चहा बनवायला ठेवलेला आहे. तर इथे भांडे क्लीन करत आहे. तर मला याच्यामुळे रात्री वेळ झाला झोपायला, कारण हजबंड येतात 12 वाजता. याच्या आधी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर 12 वाजेपर्यंत मी काही झोपत नाही आणि मग ते आले की आमचं डिस्कस चालू असतं बोलणं चालू असतं, त्यामुळे लवकर काही झोप लागत नाही. तर आम्हाला 1:30-2 वाजतच असतात झोपायला. तसं पण बँगलोर सिटीमध्ये चालूच राहते, म्हणजे सगळे असं वाटते की कोणी झोपलेलंच नाही आहे दिवसभर. व्हेकल्स वगैरे चालूच राहत असतात त्या कारणाने. तर ते येतात 12 वाजता. तर 12 वाजेपर्यंत मी झोपत नाही, तोपर्यंत मोबाईल वगैरे मूवी वगैरे बघत राहत असते. मग ते आले की फ्रेश वगैरे होत असतात. जर भूक लागली तर जेवतात, नाही तर नाही जेवत. तिकडनंच ते जेवण करून येत असतात आणि मग नंतर आम्ही थोडं गोष्टी वगैरे करत असतो. नंतर थोडा मोबाईल बघते मी, नंतर झोपी जात असते. तर रात्री लेट झोपले, त्या कारणाने मला सकाळी जाग आली नाही. हजबंडच्या मोबाईलवरती अलाराम वाजला होता सकाळी. तर अलार्म वाजल्यानंतर मला जाग आली की मी म्हटलं वेळ झाला की काय, मला वाटलं 9च वाजले की काय. तर मी बघितलं तर 10:30 वाजलेली होती. तेवढ्यातच कचरेवाल्याची गाडी आली आणि कचरेवाल्याची गाडी आली तर मी आधी पीठ मळून ठेवलेलं होतं. तर आधी घाईघाईमध्ये हजबंडच रोज जात असतात मित्रांनो कचरा फेकायला, मी जात नाही, तेच जातात. परंतु आज ते वॉशरूमला गेलेले होते, त्या कारणाने मी म्हटलं गाडी चालली जाईल आणि कचरा खूप जास्त म्हणजे जमा झालेला होता, कारण आम्ही हॉस्पिटलच्याच चक्रा करत होतो 2-3 दिवस, त्या कारणाने कचरा खूप जास्त जमा झालेला होता. त्यामुळे मग मी म्हटलं आधी कचरा फेकून द्यावं. तर कचरा फेकून दिला. तर इथे बघू शकता माझा नाश्ता रेडी झालेला आहे. अर्ध्या तासानंतर चाय आणि चपाती मी आज खात आहे, म्हणजेच पराठा. तर या तुम्ही पण खायला. कोणाकोणाला आवडतो चाय आणि पराठा तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. त्याच्यानंतर लाइट बंद क्यों किया आपने किया? जल्दी आना आज। मैंने नहीं फेंका, और मैंने उसी में था ना, वो बॉक्स में दिखा है, उसी में है, अच्छे से देखिए। वो अंदर वाला बॉक्स, ये इधर बॉक्स 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 किसको बोलते हैं? हाँ, ऊपर वाले इसमें अच्छे से देखना। अभी गोली खा लो नाश्ते के पहले, नाश्ता होने के बाद की। लाइट चालू करिए ना वहाँ। यूट्यूब पर हलीम से पूछिए क्या गाइस, आप कमेंट करो क्या मैं गोली खा लूं? नहीं, वो क्यों बताएंगे, उनको मालूम है। चलो बाय। भाई जल्दी आना। देखो बोतल निकालिए पानी की, नहीं है पानी। वो तो पहले वहाँ रखिए निकाल के, वो देखो
जल्दी आना. तर डेलीप्रमाणे हजबंड आजसुद्धा ड्युटीवर गेलेले आहे. त्यांना टिफिन वगैरे म्हणजे चपात्या पॅक करून दिलेल्या होत्या. तर आज माझे म्हणजे भांडे वगैरे साफ झालेले आहे, परंतु बाहेर हॉलमध्ये पसारा पसरलेला होता आणि गॅस ओटा वगैरे साफ करायचा होता. तर मी नंतर करणारच. आज माझ्या मागे खूप कामं आहेत. कपडे धुवायचे आहेत. तर काल मी पिठाचा डब्बा साफ करून ठेवलेला होता, कारण ॲडमिट होते तेव्हापासून तो काही घासलेला नव्हता. तर काल मी घासून ठेवला, म्हणजे ज्या दिवशी हॉस्पिटलला गेले त्याच्यानंतर आल्यानंतर म्हणजे थर्सडेला सायंकाळी नंतर पुसून वगैरे घेतला आणि म्हटलं त्याच्यामधलं पीठ खतम झालेलं होतं. तर तो डबा स्वच्छ केल्यानंतर आज सकाळी मी त्याला थोडं म्हणजे रात्रभर वाळू दिला आणि पुसल्यानंतर याच्यामध्ये आता मी पीठ भरून ठेवते. तर हे पीठ म्हणजे आम्ही काही दळून वगैरे आणत नाही. आम्ही डायरेक्ट म्हणजेच मेट्रो मार्केट किंवा बिग बाजारमधूनच हे पीठ आणत असतो खुलं, कारण एवढ्यामध्ये आहे चक्की वगैरे, परंतु आम्ही काही आणत नाही, खुलं आणत असतो आम्ही. तर आज माझ्या मागे खूप कामं आहेत, कारण बघा हॉस्पिटलमध्ये चक्रा चालू आहेत आणि 2-3 दिवसामुळे कपडेसुद्धा जमा झालेले होते. खूप गराटा पडलेला होता. तर ते सुद्धा मला आज धुवायचे आहेत कपडे. आणि बघू शकता किती पसारा आहे पसरलेला. तर तिकडे भांडे वगैरे साफ तर मी केलेलेच आहे. स्वयंपाक वगैरे केला. त्याच्यानंतर संकेतचा टिफिन आहे तो 2:30-3 वाजता करून देईल, तो 4ला जाईल. तर आणि आज मला पोछा वगैरे लावायचा आहे. तर पोछा वगैरे मी लावणार आहे, कारण खूप दिवस झाले पोछा पण लावलेला नाही. तब्येत बरी नसल्यामुळे मी रोज एवढ्यामध्ये पोछा काही लावलेला नव्हता. तर मी तुम्हाला काल हॉस्पिटलमधलं पूर्ण काही शेअर करू शकलेली नाही. कालचा व्हिडिओ पण मी थोडाच टाकलेला होता मित्रांनो. तर असं झालं की हॉस्पिटलमध्ये गेले मी, तर मी माझी ट्रीटमेंट वगैरे केली आणि नंतर ऑर्थोपेडिक डॉक्टरलासुद्धा दाखवलेलं आहे. माझ्या हजबंडनीसुद्धा दाखवलेलं आहे. तर ते त्यांचं पर्सनल प्रॉब्लेम आहे की त्यांनी डॉक्टरांना दाखवलेलं आहे. नंतर तुमच्यासोबत मी ते शेअर करणारच आहे की काय आहे आणि काय नाही. तर ट्यूसडेला बोलवलेलं आहे त्यांनासुद्धा आणि मलासुद्धा. तर नंतर गेल्यानंतर काय आहे आणि काय नाही तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच, ठीक आहे. तर बघू शकता किती कपड्याचा गराटा आहे. आणखी थोडे कपडे आहेत, तर संकेतचे धुवायचे आहेत, ते मी नंतर उद्याला धुवून टाकणार. मी म्हटलं आज एवढे धुवून घ्यावं, कारण मी टेरेसवर काही वाळू घालायला कपडे जात नाही, कारण खूप वर जावं लागतं त्या कारणाने. तर मी रॅमवरच टाकत असते. तर इथे तर मित्रांनो फायनली माझी कामं झालेले आहे. मी काही आज जास्त शूट केलेलं नाही, कारण मला भरपूर कामं होती आज आणि मी लेट झोपून उठले त्या कारणाने. तसं तुम्ही बघितलेलंच आहे, कपडे वगैरे 2-4 दिवसाचे धुवायचे होते. तर आता सगळं आटपलेलं आहे. आंघोळ वगैरे केली, जेवण केलं, औषधी वगैरे खाल्ली आणि आता 4-5 चपात्या पोळ्या करायची आहे माझ्या भावासाठी. ड्युटीवर जाईल तर तो. तर असाच सपोर्ट करा. तो बा माझ्या भाऊची तुम्हाला करून. माझा भाऊ खूप टेस्टची भाजी बनवते. तर जसं की तुमच्यासोबत शेअर केले आहे मी हॉस्पिटलमध्ये की गेले होते असं सांगितलं. तर आता नेक्स्ट ट्यूसडेला बोलवलेलं आहे. तर ट्यूसडेला आम्ही जाणार, तसं मी तुमच्यासोबत शेअर करणारच की डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे आणि काय नाही, ठीक आहे. तर हजबंडलासुद्धा बोलवलेलं आहे. तर असाच सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.